एज्युकेशन वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सन्माननीय कविताजी तांबे, त्यांना अनेक महाराष्ट्र राज्यावरती पुरस्कार मिळालेले आहेत सामाजिक कार्यासाठी. त्याचा मी पण एक पुरावा आहे. शिवाजी मंदिरला एक कार्यक्रम झाला होता, त्याच्यामध्ये त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. पुण्यामध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. आपल्या खानदान आदिवासी वाडीमध्ये त्यांनी आदिवासी बंधूंना कपडे वाटप केलं, त्यावेळी मला देखील बोलावलं होतं. या कार्यक्रमासाठी मी जेव्हा त्यांच्याकडे सहकार्य मागितलं, त्यांनी लगेचच मला ऑफर दिला आणि आज हा कार्यक्रम 50% जो यशस्वी होतोय तो त्यांच्यामुळे होतोय. त्यांच्यासाठी पहिल्यांदा जोरदार टाळ्या वाजवूया. आज त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत आणि गेल्या वर्षी देखील त्या आल्या होत्या आणि त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक रंगमंच मिळतो आणि त्यामुळे त्या लगेच कबूल झाल्या. त्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि मांडव तालुका प्राध्यापक संघाच्या वतीनं त्या ठिकाणी मनापासून आभार आणि स्वागत करतो. नमस्कार सर्वांना. माझ्यासाठी हा एक क्षण आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे. मध्ये मला इंग्लिश बोलली आपली मुलं हीच आपल्याला पुढे घेऊन जातात. त्यांना प्रोत्साहन करणं, त्यांना बॅकअप करणं हा आपला धर्म आहे, कर्तव्यच नाही. आज उषा साई एज्युकेशन वेलफेअर सोसायटी, उषा म्हणजे आईचं नाव केलं, उषा नावाने मी संस्था चालू केली आणि इथे आपण शैक्षणिक असो किंवा इतर कुठल्याही गरजू लोकांकरता मदत पोहोचवण्याचं काम करतो. खास कर मुलांसाठी आपण त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी आरती पवार सर, कर्नाटक संस्था यांच्यामार्फत आपण जे प्लॅटफॉर्म दिला आहे, यासाठी मी आरती पवार सरांना धन्यवाद करेन. कारण हे फार महत्त्वाचं आहे मुलांना मोटिवेट करायला, जेणेकरून पूर्ण वर्षभर